नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत, मी 11वीत कोणत्या 5 चुका केल्या होत्या, ज्या की खूप जास्त महत्त्वाच्या आहेत तुम्हाला आधीपासून माहिती असणं. कारण या 5 चुका तुमचं पूर्ण 11वीचं वर्ष आणि त्यानंतर 12वीचं वर्ष पण खराब करू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. कारण हे जर मला आधीच माहिती असतं ना, मी 11वीत जाण्याआधी, तर कदाचित माझी 11वी अजून सोपी गेली असती. पण तुम्हाला मी हे आधीच सांगते. सो लेट अस स्टार्ट. बघूयात आपण अशा कोणत्या 5 चुका आहेत, ज्या अजिबात करायच्या नाहीयेत आणि ज्यामुळे तुमचं 11th आणि 12th खराब होऊ शकतं. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एकतर तुम्ही 11वी मध्ये जे काही करता ना ते तुमचं भविष्य ठरवतं. त्यामुळे इथे काटेकोरपणे, व्यवस्थितपणे अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. खरं तर एक मुलगा असतो, ज्याला 10वी पर्यंत ना खूप चांगले मार्क्स पडतात. म्हणजे साधारणतः 80, 85, 90% असा टॉपरवाला तो मुलगा असतो. पण काय होतं, जेव्हा 11वी मध्ये ऍडमिशन घेतलं जातं ना, तेव्हा थोडाफार त्याचा फोकस हलतो. आणि मग त्यामुळे काय होतं, की फिजिक्स असेल, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, ह्याच्यामध्ये लक्ष लागत नाही. सुरुवातीला सगळं खूप छान वाटतं, सोपं वाटतं पहिल्या चॅप्टर पर्यंत. पण दुसऱ्या चॅप्टर पासून जेव्हा ऍक्च्युअल फिजिक्स चालू होतं, ऍक्च्युअल केमिस्ट्री आणि ऍक्च्युअल मॅथ चालू होतं किंवा बायोलॉजी चालू होतं, तेव्हा कळतच नाही की एक्झॅक्टली चाललंय काय किंवा हे सम्स कसे सॉल्व्ह होत आहेत. आणि मग हे न कळल्यामुळे ना क्लास मधला सिलेबस, कॉलेज मधला सिलेबस पुढे पुढे जात राहतो आणि तो मात्र मागेच राहतो. आणि मग परिणामी काय होतं, की त्याचा कॉन्फिडन्स कमी होत जातो. त्याला हे कळू लागतं, की आतापर्यंत जो अभ्यास आपल्याला खूप पटकन यायचा, तो आता येतच नाहीये किंवा तो आता त्याला करताच येत नाहीये, त्याला कळतच नाहीये. आणि जेव्हा त्याचा कॉन्फिडन्स कमी होऊ लागतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तो मागे पडू लागतो. त्याची मेंटल हेल्थ खराब होते आणि त्याला वाटतं, की आपण हे सगळं सोडून द्यावं, हे काही आपल्याला जमत नाही आणि तेव्हा तो हारतो. सो ही स्टोरी ना ऑलमोस्ट प्रत्येक सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्याची असू शकते, माझीही होती. आणि जर तुम्ही आता नीट याच्यावरती फोकस नाही केलं तर कदाचित तुम्ही पण उद्या याच स्टोरीचा भाग बनाल. आणि जर तुम्हाला या स्टोरीचा भाग बनायचा नसेल तर बघा 11वी मध्ये एक्झॅक्टली करायचं काय आहे. तर आतापर्यंत आपण शाळेमध्ये होतो, एक प्रॉपर असं डिसिप्लिन एन्व्हायरमेंट असायचं, एक छान असं काय म्हणूयात आपण, शिक्षक आपल्याला रोज काहीतरी द्यायचे, आपण तो रोज अभ्यास करायचो, हे सगळं चालू असायचं. होमवर्क करायचो किंवा थोडासा अभ्यास असायचा, थोडाफार केला की आपलं काम व्हायचं. पण आता इथून पुढे असं नाही होणार आहे. आता इथून पुढे एक नवीन असं जग तयार होत आहे. आतापर्यंत स्पून फिडिंग व्हायचं, पण आता असं नाहीये. तुम्ही अभ्यास केला काय, नाही केला काय, कोणाला काही फरक पडत नाही. तुम्ही अगदी नापास जरी झालात तरी पण कोणाला काहीच फरक पडणार नाही, एक्सेप्ट तुमच्या आई वडील आणि तुम्ही ऑफकोर्स. सो त्याच्यामुळे तुम्हाला आता कोणासाठी नाही तर स्वतःसाठी अभ्यास करायचा आहे. कोणासाठी नाही तर आपल्या आई वडिलांसाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी अभ्यास करायचे. हे जर तुम्ही मनात ठेवलं ना तर एकतर तुम्ही कुठेतरी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. अदरवाईज मग जे चाललंय ते चालू राहील आणि त्या मुलासारखी तुमची अवस्था होऊ शकते. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, तर आतापर्यंत जर तुम्ही फक्त रट्टा मारत असाल तर तो आधी बंद करायचा आहे. आता तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्या कॉन्सेप्ट मध्ये डीप मध्ये जायचं आहे. रिअल वर्ल्ड मध्ये त्याचं ऍप्लिकेशन कसं होऊ शकतं हे बघायचं आहे. अर्थात आतापर्यंत जे विषय सोपे वाटायचे ते विषय कठीण वाटू शकतात आणि ते आहेत, म्हणजे नाहीत असं नाही. पण तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं सुरुवातीपासून तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट इझी जातील. कारण हे सगळ्यांसाठी सेमच आहे. असं आहे का की तुम्हाला वेगळा सिलेबस आहे आणि तुम्हालाच अवघड आहे, तुमच्या मित्राला सोपा आहे, असं आहे का? तर अर्थात नाही. सगळ्यांसाठी सेमच सिलेबस आहे. मग त्यामुळे तुम्ही जे फील करताय तेच सगळी मुलं फील करतायत. पण तरी सुद्धा त्यातूनही पुढे जाऊन काही जण टॉपर बनतायत ना. म्हणजे याचा अर्थ तुमच्या सगळ्यांसाठी सेम सिलेबस आहे. तुम्हाला फक्त तुमचा माइंडसेट बदलायचा आहे. आणि जरी विषय थोडेफार अवघड वाटत असले तरी पण सातत्य ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या विषयामध्ये पण स्वतःला प्रूव्ह करू शकता. स्वतःचा अभ्यास करणं किंवा सेल्फ स्टडी ज्याला आपण म्हणतो ते खूप जास्त महत्वाचं आहे. खूप जास्त कोचिंग क्लासेसवरती डिपेंड नाही राहायचंय. आपला अभ्यास करायचा आहे. स्वतःहून गोष्टी फिगर आउट करायच्या आहेत. स्वतःहून गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता आपल्याकडे किती किती सारे टूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल चॅट जीपीटी आहे, खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत, युट्यूबचे व्हिडिओज आहेत. एखादा शब्द जरी नाही आला तरी पण तुम्ही तो डिटेलमध्ये शिकू शकता, असे सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत. सो हे तुम्हाला करायचं आहे सेल्फ स्टडीने. सगळ्यात पहिली चूक काय होती, ती म्हणजे 10वी मध्ये प्रचंड अभ्यास केलेला असतो. म्हणजे असं अगदी वर्षभर केलाय की नाही ते माहिती नाही, पण 10वीच्या पेपरच्या आदल्या रात्री मात्र कमाल अभ्यास केलेला असतो. आणि त्यामुळे असं होतं की आता जरा आपण विश्रांती घेऊयात किंवा आता खूप अभ्यास केला, आता काय, तर 11वी मध्ये तसंही एवढं काही लक्ष द्यायचं नसतं. बोर्ड्स तर 12वी मध्ये आहेत, एक वर्ष आपण मस्त आरामात घालवूया. सो हे जे आपण 11वीला लाईटली घेतो ना, हे पुढे जाऊन इतकं भागात पडतं म्हणून सांगू तुम्हाला. सो त्याच्यामुळे आपण थोडं चिल करूयात. हा मुद्दा अजिबात आणायचाच नाहीये. जे काही चिल करायचं आहे मे पर्यंत करा, पण त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट अभ्यासच करायचा आहे. जी मुलं 11वीला लाईटली घेतात, ट्रस्ट मी 12वीला त्यांचं काही होत नाही आणि परत खूप जास्त स्ट्रेस येतो, मग कुठलीच एक्झाम क्रॅक होत नाही. त्यामुळे 11वी पासून अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे.
तुम्हाला जर माहिती नसेल तर पर्टिक्युलरली सायन्समध्ये 11th आणि 12thचा सिलेबस मिळून सगळ्या एंट्रन्स एक्झाम मध्ये विचारला जातो आणि त्यामुळे 11वीचा पार्ट पण तेवढाच महत्वाचा आहे जेवढा 12वीचा आहे. सो हे 2 वर्ष नाहीयेत, बेसिकली हे एकच वर्ष आहे असं आपण म्हणूयात, कारण 11वी 12वी मिळूनच तुम्हाला जो काही सिलेबस आहे तो सगळ्या एक्झाम्सला असणार आहे आणि त्यामुळे हे वेगवेगळं असं काही नाहीये, हा एकच कोर्सचा भाग आहे. 11वी 12वी एकत्रच करायचा आहे तुम्हाला आणि त्यामुळे अजिबात चिल करायचं नाहीये. म्हणजे अर्थात सुट्ट्या आहेत तर तुम्ही एन्जॉय करू शकता, पण 11thला अजिबात लाईटली घ्यायचं नाहीये. सुरुवातीपासून फोकस करा, तर कुठे तुम्हाला 11च्या कॉन्सेप्ट समजतील आणि मग तुमचा बॅकलॉग वगैरे होणार नाही. त्याबद्दल आपण बोलूयातच, कारण ती पण एक सगळ्यात मोठी घोडचूक आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे नोट्स न बनवणं. म्हणजे ना आतापर्यंत असं होतं की तुम्हाला टीचर्स सगळे नोट्स बनवून द्यायचे किंवा इनफॅक्ट नोट्स नसतील तरी पण असं बोर्डवरती लिहून वगैरे दिलं जायचं की हे इम्पॉर्टंट आहे, हे असं आहे, तसं आहे. आता इथून पुढे असं नाही होणार आहे. इथून पुढे तुम्हाला कोणी नोट्स बिट्स नाही बनवून देणार आहे. सो तुम्हाला जो काही अभ्यास करायचा आहे ना तो स्वतःहून करायचा आहे. स्वतःहून नोट्स बनवा, कारण सिलेबस खूप वास्ट आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करणार नाही काही होणार नाहीये. त्याच्यामुळे स्वतःचे नोट्स स्वतः बनवा. तुम्हाला खूप सारे ऑनलाईन रिसोर्सेस मिळतील, सगळं मिळेल, सगळं काही असेल. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः नोट्स नाही बनवणार तोपर्यंत हे लक्षात नाही राहणार, कारण एवढंच सिलेबस नाहीये, एवढा सिलेबस आहे. सो त्याला तुम्हाला जर एवढा करायचा असेल तर नोट्स बनवणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो नोट्स न बनवणं हे खूप मोठं एक सायलेंट किलर आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपण इनिशियल एखादं लेक्चर बघतो तेव्हा हा हे तर इझी आहे, म्हणजे हे कळतंय आपल्याला. पण हे जेव्हा तुम्ही 2 दिवसांनी परत बघता ना त्याकडे, तेव्हा असं वाटतं हे कधी शिकवलं, हे कधी केलं मी. सो असं जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत. तुमची स्वतःची फॉर्म्युला शीट असली पाहिजे, नोट्स असले पाहिजेत किंवा अगदीच खूप कलरफुल बिलरफुल बनवायच्या भानगडीत नाही पडायचं. जसं तुम्हाला छान वाटेल तसं तुम्ही बनवू शकता, कारण ते कलरफुल करण्यामध्ये पण खूप वेळ जातो. बट अगेन ते जर तुम्हाला तसं वाचायला आवडत असेल तर इट्स अप टू यू. बट कमीत कमी वेळ देऊन चांगली नोट्स बनवायचे आहेत, कारण फक्त नोट्स बनवायला वेळ नाही घालवायचे. सो त्याच्यामुळे दर 20 म्हणजे तुम्ही एक लेक्चर बघा, एक तासाचं लेक्चर बघा, लेक्चर बघता बघता नोट्स काढा किंवा बघून झाल्यानंतर पूर्ण 1 तासामध्ये काय होतं हे आठवून नोट्स काढा. ते जास्त बेनिफिशियल आहे. म्हणजे लेक्चर बनवताना तुम्ही एक रनिंग नोट्स लिहू शकता, पण पूर्ण लेक्चर बघून झाल्यानंतर एक ते 45 मिनिट्सचं वगैरे लेक्चर घेऊ शकता तुम्ही किंवा मध्ये पॉज करू शकता 45 मिनिट्स नंतर. तर तुम्ही फुल 45 मिनिट्स मध्ये काय शिकलात हे आठवण्याचा प्रयत्न करा. हे जर तुम्हाला एकदम शब्द रे शब्द किंवा एक शब्द शब्द नाही पण एकदम पॉइंट्स ना पॉइंट्स आठवलं ना, तर मग तुमच्या सगळं लक्षात आहे आणि मग ते तुम्ही विसरण्याचे चान्सेस खूप जास्त कमी होतात. त्याच्यामुळे हे ट्राय करा, हे बेस्ट आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे बॅकलॉग. बेसिकली बॅकलॉग काय असतं? बॅकलॉग हेच आहे की तुमच्या क्लासमधला सिलेबस किंवा जे काही तुम्ही फॉलो करत असाल त्यांचा सिलेबस चाललाय 3rd 4th चॅप्टरचा आणि तुम्हाला अजून पहिलाच चॅप्टर समजत नाहीये. सो तो जो काही गॅप निर्माण होतो तुमच्या अभ्यासामध्ये आणि त्यांच्या अभ्यासामध्ये, त्याला आपण म्हणतो बॅकलॉग आणि हे खूप घातक आहे. म्हणजे काय काय होतं कधी कधी माहितीये का, की बॅकलॉगमुळे ना पुढचं एकतर काही समजत नाही, त्यानंतर कळतं की आपण किती मागे आहोत, पूर्ण बॅच किती पुढे चालली आहे आणि याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला सेल्फ डाऊट वाढतो, आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपल्याला जे येतंय ते पण आपण करत नाही. मग प्रत्येक वेळी हाच विचार चालू असतो की अरे माझं कसं होणार, त्या सगळ्या लोकांचा सिलेबस किती पुढे चाललाय, माझा कधी पूर्ण होणार, आणि हाच विचार करतो आपण, ओव्हर थिंकिंग करतो आणि त्या लूपमध्ये अडकतो. सो हे जर होऊ द्यायचं नसेल तर बॅकलॉग होऊ देऊ नका आणि जरी झालाच तरी थोडासा एक्स्ट्रा टाइम देऊन तुम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण हे एक लाईक अगेन खूप घातक असं औषध औषध नाही, खूप घातक असं विष आहे असं आपण म्हणूया. कारण एकदा का हे मागे लागलं की मग हे सुटत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण 12वी मध्ये जातो पण 11वीचा म्हणजे अगदी पहिला चॅप्टर पण आपल्याला येत नाही, असं पण काही मुलांबाबतीत होतं. तर प्लीज तुम्ही असं करू नका, कारण हे खूप जास्त अवघड बनतं जेव्हा 12वीचं तुम्ही एक साधारणतः मिड सेमिस्टर पर्यंत येतात तोपर्यंत तुम्हाला काहीच येत नसतं. ही फिलिंग खूप जास्त डिफिकल्ट आहे, कारण परत एंट्रन्स एक्झाम्स मध्ये मग तुम्ही खूप अडकता. त्यामुळे बेस्ट आहे की आतापासून हा अभ्यास करा आणि बॅकलॉग बिकलॉग ह्याला आपल्या जवळ येऊ देऊ नका, म्हणजे अजिबात असं दूर ठेवा, सोशल डिस्टन्सिंग. ठीक आहे. आणि लास्ट मोमेंट स्टडीज शक्यतो अवॉइड करायच्या आहेत, कारण 10वी पर्यंत चालायचं की तुम्ही 1-2 दिवस आधी अभ्यास केलात आणि छान मार्क्स मिळवले तर हे सगळं चालायचं. पण आता 11th 12th हे नाही चालणार, कारण सिलेबस इतका आहे ना की तुम्ही करून करून किती अभ्यास एका रात्रीत करू शकता. 16-16 चॅप्टर्स आहेत, 17-18 चॅप्टर्स आहेत, प्रत्येक चॅप्टर एक 15 ते 20 पानांचा आहे. किती अभ्यास करणार तुम्ही एका रात्री करून करून. त्यामुळे ट्राय करायचं आहे की सगळा सिलेबस तुम्ही वेळेपूर्वी कंप्लीट कराल किंवा ऍटलीस्ट एक्झामच्या आधी थोडंफार कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये अजिबात प्रेशर येणार नाही, टेन्शन येणार नाही. रट्टा बिट्टा अजिबात मारायचा नाहीये, कारण रट्टा कधी उपयोगी पडतो माहितीये, की तुम्ही आज अभ्यास केला आणि 2 दिवसांनी पेपर देताय तोपर्यंतच ते इथे राहतं. रॅम मध्ये स्टोअर असल्याप्रमाणे आहे ते, म्हणजे टेम्पररी मेमरी मध्ये स्टोअर असल्याप्रमाणे आहे. परत तुम्हाला ते आठवणारच नाही.
सो आपल्याला असं करायचंय का? नाही. आता आपण 11वी मध्ये जो अभ्यास करतोय ना, तो आपल्याला 12वीच्या नंतर पण लक्षात राहिला पाहिजे. कारण एंट्रन्स एक्झाम सगळ्या आफ्टर 12th बोर्ड्स असतात. सो 2 वर्ष तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. सो रट्टा मारलात तर काही उपयोग नाहीये. तुम्ही आजचं उद्या विसरून जाणार आणि काही त्याचा युजच नाहीये. सो मग एवढा वेळ इन्व्हेस्ट करून काय फायदा? त्यापेक्षा ती कॉन्सेप्ट समजून घ्या, डिटेलमध्ये जा आणि मग तुम्ही त्याचा अभ्यास करणार असाल तर तो फायदेशीर आहे. त्यानंतर स्ट्रेट स्पाइक्स म्हणजे लास्ट वेळी जर तुम्ही अभ्यास केला तर या फॉर्म्युलामध्ये नेमका ए होता की बी होता, असं काय होतं, हे सगळं होऊ शकतं. तर असं होऊ देऊ नका. सुरुवातीपासून फॉर्म्युला शीट वगैरे बनवा. सुरुवातीपासून सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. लास्ट मोमेंटला हा असा गडबड गोंधळ नकोय आपल्याला. आणि कन्सिस्टन्सी जर नसेल तर ऑफकोर्स रिझल्ट लो येणार आहेत. त्यामुळे हा अभ्यास वेळच्या वेळी करणं खूप जास्त महत्वाचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना 11वी-12वी मध्ये असं होतं की एक माइंडसेट बनतो की आपण एवढा मोठा किंवा एवढा प्रसिद्ध क्लास लावलेला आहे. आता मी कुठल्याही क्लासचं नाव अर्थात नाही घेऊ शकत. पण असे खूप सारे क्लासेस आहेत की ज्यांचं नाव खूप मोठं आहे आणि असं होतं की मी तो क्लास लावलेला आहे. तर मग माझा अभ्यास होऊनच जाईल, माझी एक्झाम क्रॅक होऊनच जाईल, अजिबात नाही. या क्लासेसची रियालिटी खूप वेगळी असते. आता आय डोंट नो मी याच्यावरती बोललं पाहिजे की नाही किंवा तुम्हाला हे ऐकायचंय की नाही. पण जर तुम्हाला ही रियालिटी ऐकायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की बोलेन याच्यावरती. कारण हा ना खरं तर एक दिशा म्हणजे गायडन्ससाठी म्हणा किंवा एक रोडमॅप मिळावा म्हणून किंवा एक डिसिप्लिन राहावं म्हणून कोचिंग क्लासेस जाणं बेटर आहे. किंवा त्याच्यामध्ये शिकवलेलं शिकून घेणं पण बेटर आहे. पण फक्त कोचिंग क्लास लावला म्हणजे माझी एक्झाम क्लिअर होणार असं अजिबात नाहीये. तुम्ही जोपर्यंत सेल्फ स्टडी करत नाही, तुम्ही जोपर्यंत स्वतःहून नोट्स बनवत नाही, स्वतःहून अभ्यास करत नाही, तोपर्यंत काही फायदा नाहीये. मग तुम्ही 4-5 किती लाखाचा लावायचा एवढ्या लाखाचा क्लास लावा. काही फरक पडणार नाहीये. सो त्याच्यामुळे स्वतःचा अभ्यास करणं खूप जास्त महत्वाचं आहे. आफ्टर क्लास जे काही तुम्हाला शिकवलं असेल किंवा तुम्ही क्लासला जात नसाल तर उत्तम. तुम्ही सेल्फ स्टडी करणार असाल तर डिसिप्लिननी करा. पण एवढाच मुद्दा आहे. काही पण करा पण डिसिप्लिननी करा. कारण हे तुम्ही तुमच्यासाठी करताय, जगासाठी नाही, इतरांसाठी नाही. ठीक आहे? सो आफ्टर कोचिंग क्लास जे काही शिकवलं असेल त्याचा 2 तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे. सेल्फ स्टडी म्हणजे बेसिकली काय म्हणजे काय येतं याच्यामध्ये हे तुम्हाला ऐकायचं आहे का? त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनेल. म्हणजे एक्झॅक्टली आपण म्हणतो ना सेल्फ स्टडी करायचंय. मग तुमचं असं असेल की म्हणजे मी 4 तास कोचिंग मध्ये बसू, मी परत कॉलेजला जाऊ, परत येऊन काय सेल्फ स्टडी करायचा? हे जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना तर याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. कारण ऍक्च्युली आपल्या प्रत्येक एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये ना सेल्फ स्टडी इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पण तो असतो काय हेच म्हणजे उमगत नाही लवकर. सो ते जर तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा. त्याच्यावरती आपण एक छानसा व्हिडिओ बनवूयात. जेणेकरून ही जी अर्धी दिशा मिळाली आहे ती कंप्लीट होईल आणि तुम्ही तुमचा सिलेबस किंवा तुमचा अभ्यास करू शकता व्यवस्थित आणि अर्थात तुम्ही तुमच्या एक्झाम्स मध्ये पण चांगले मार्क्स मिळवू शकता. तर सगळ्यात महत्वाची रियालिटी चेक म्हणजे अशी की जर तुम्ही 10वीतून 11वीला येताना तोच एक कॅज्युअल बिहेवियर घेऊन आलात तर ते खूप चुकीचं आहे. 11वी एक समुद्र आहे. 10वी पर्यंत छान अशी छोटस डबकं होतं असं आपण म्हणू शकतो. पण 11वी एक समुद्र आहे, 12वी महासागर आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही 11वीचा बेस क्लिअर नाही केला तर 12वीला तुम्हाला काहीच नाही समजणार. आणि हे जेव्हा मी म्हणते तेव्हा प्लीज ट्रस्ट मी. कारण तुम्ही इव्हन सिलेबस जरी पाहिला तरी पण तुम्हाला कळेल की जर तुमचे 11वीचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर 12वी समजायला खूप अवघड जाते. त्यात जर तुम्ही नीट किंवा जेईईची तयारी करणार असाल ज्यामध्ये एनसीईआरटी बेस सिलेबस विचारला जातो त्यामध्ये तर हे अजूनच अवघड होतं. त्यामुळे प्लीज 11च्या कॉन्सेप्ट व्यवस्थित करा. कॉन्फिडन्स घ्या 11th मध्ये अभ्यास करून आणि मग तुम्ही फुल कॉन्फिडन्स 12th मध्ये जा आणि मग काय एक्झाम तो अपना है फिर तो हम फोड़ देंगे. सो दिस वॉज ऑल अबाउट. आता नक्की करायचं काय आहे? करायचं हे आहे की न चुकता आतापासून सुरुवातीपासून 2 ते 3 तासांचा अभ्यास मिनिमम करायची सवय लावायची आहे. सेल्फ स्टडी म्हणते मी, कोचिंग बिचिंग हे सगळं नंतर. ठीक आहे? सेल्फ स्टडी बद्दल सांगते. 2 ते 3 तास तरी केलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय करायचं हे आपण नवीन व्हिडिओमध्ये बघूयात. स्वतःच्या नोट्स असल्याच पाहिजेत. सेल्फ स्टडी मध्ये ते येईलच. कुठल्याही प्रकारचा बॅकलॉग नाही ठेवायचा आहे. कधी आधी राहिलाच तर संडे सॅटर्डे जेव्हा पण सुट्टी असेल तेव्हा तो सगळा बॅकलॉग कव्हर करायचा आहे. वीकली रिव्हिजन करायचे आहेत. कारण आपण आठवडाभर जे काही शिकतो ते जर परत रिवाइज नाही केलं तर नेक्स्ट आठवड्यामध्ये पहिल्यापासून शिकावं लागेल. इतका वेळ नाही आपल्याकडे टाइमपास करण्यासाठी. सो त्याच्यामुळे जे काही या वीक मध्ये कराल ते या वीकचं या वीक मध्येच रिवाइज करायचंय. नेक्स्ट वीक मध्ये परत स्टार्ट. ठीक आहे? सो हे सगळं तुम्हाला करायचं आहे. तर अजून पण तुमच्याकडे वेळ आहे. म्हणजे अर्थात आता तुमची 11 चालू होईल तर सुरुवातीपासूनच सिरियसली करायचं सिरियसली तुम्हाला अभ्यास करायचा आहे, लक्ष द्यायचं आहे. तर तुमची 12वी वगैरे सगळं काही व्यवस्थित पार पडेल. सो त्याच्यामुळे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल आणि या चुका झालेल्या आहेत करून तुम्ही करू नका. पुढच्याच फेज मागचा शहाणा त्याप्रमाणे तुम्ही शहाणे व्हा आणि सुरुवातीपासून लक्ष द्या. बाकी ऑल द बेस्ट आणि काही हेल्प हवी तर नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.